ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत ती मतांच्या रेट कार्ड संदर्भात. भूषणावक गोष्ट नाही की राज्यामध्ये मताचं रेट कार्ड तयार होत असेल तर. रेट कार्ड काय आहे? 2,000 रुपये मताला किंमत, 5,000 रुपये मताला किंमत. जितकी श्रीमंत महानगरपालिका, जितकी नगरपालिका श्रीमंत, तितका मताचा रेट जास्त. आता नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुका सुरू आहेत आणि त्यामुळे जिथे जितक्या जास्त पैशाला खाण्याला संधी तितका मताचा रेट जास्त. अगदी 15,000 रुपयांपर्यंत मताला दर मिळतोय, रेट कार्ड तयार होत आहे. तुम्ही विचारताय मतदार म्हणून किती आहे मताला रेट. पण एक लक्षात ठेवा की ज्या वेळेला तुम्ही या मताच्या बाजारात, निवडणुकीच्या बाजारात स्वतःला विकायला उभं राहताय त्यावेळेला तुम्ही स्वतःचा अधिकार हा 5 वर्षासाठी गहाण ठेवताय. ज्या वेळेला तुम्ही हा मतांचा अधिकार गहाण ठेवता त्यावेळेला एक लक्षात घ्या, ज्या पालिकेतून, ज्या पंचायतीतून लोक निवडून येणार आहेत ती जितका खर्च करतील त्याच्या काही पट वसूल करतील भ्रष्टाचार करून. आणि मग भ्रष्टाचार केला की रस्त्याला खड्डे पडतात, मग रडू नका. त्या खड्ड्यात तुमच्यातलंच कुणीतरी मरण पावतं, मग रडू नका. इतकंच नाही तर शाळा, कॉलेजेस यांच्यातून तुमच्या मुलांच्या शिक्षणाचा जो खर्च वाढत जातो आणि त्यांना मिळणारं शिक्षण हे जे ड दर्जाचं मिळतं त्यालाही तुमच्या या गहाण ठेवलेल्या मतामुळेच होणारा परिणाम पाहायला मिळतो. त्यामुळे लक्षात घ्या, जे काही विकायताय ते सत्व आहे. जर ते विकणार असाल तर भविष्यात तुम्हाला मिळणारं अधिकाराचं जे पूर्ण वर्चस्व आहे ते तुम्ही गमावून बसाल आणि तुम्ही भिकेला लागाल. मतदार म्हणून तुमची गणना ही भिकारी म्हणून केली जाईल आणि त्यासाठी म्हणून 15,000पर्यंत, 2,000 पासून 15,000पर्यंत तुम्हाला मताला पैसे दिले जातील. या अगोदर लाडक्या बहिणी झाल्या आहेत, अनेक योजना झाल्या आहेत. अशा योजनांमधून या अगोदर तुम्ही स्वतःला काहीसं गहाण ठेवलंच आहे. पण पुढच्या काळात एक लक्षात ठेवा, जर पैसे घेऊन मतदान देणार असाल तर त्याचे दुष्परिणामही तुम्हालाच भोगावे लागतील. तुमचं शहर, तुमची वस्ती, तुमचं गाव हे गलिच्छ असेल आणि या गलिच्छपणाला तुम्हीच जबाबदार असाल. मग वाढत्या भ्रष्टाचाराला दोष देऊ नका, कारण जर मतदार भ्रष्ट असेल तर तुम्ही निवडलेला नेताही भ्रष्टच असणार आहे. त्यामुळे मताचं रेट कार्ड काय ही अभिमानास्पद बाब नाही आणि महाराष्ट्राच्या सारख्या राज्याला तर बिलकुलच नाही. शिवरायांचा महाराष्ट्र म्हणावा, शिवरायांचा गौरव गावा आणि याच महाराष्ट्रात लोकशाहीसाठी होणाऱ्या निवडणुकांची मतं विकावी, इतकी जर दरिद्री मानसिकता ही आपल्या मतदारांची असेल तर या महाराष्ट्राचं कधीच काहीच भलं होणार नाही. थोडा विचार करा रेट कार्ड बघताना आणि स्वतःचं मत निवडणुकीच्या बाजारात विकताना.